श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेतरी मागे राहता कामा नये, अभ्यासात त्यांची चांगली प्रगती व्हावी, नोकरीत त्यांना भरघोस असं यश मिळावं, त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, त्यांच्यावरती असणारे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दूर व्हावेत यासाठी प्रत्येक आई हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असते. पण कधी कधी काय होतं की आपण आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काहीतरी कुठेतरी ग्रह कमजोर असतात, याला आपण ग्रहदोष म्हणतो, किंवा घरामध्ये काहीतरी दोष तयार झालेले असतात, पितृदोष असतो, वास्तुदोष असतो किंवा नजर दोष असतो. त्यामुळे मुलांची प्रगती कुठेतरी खुंटते आणि मुलांना आणि मुलींना पाहिजे तसं यश हे प्राप्त होत नाही. या सर्व समस्यांना जी प्रत्येक काही सामोरे जात असते त्यासाठी आपल्याला सफलता आजच्या या अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तो आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरून उतरून फेकून द्यायचा आहे, जेणेकरून जे काही दोष त्यांच्या कुंडलीमध्ये तयार झाले आहेत ते दोष दूर होतील आणि ग्रहदोष असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, ते सर्व दोष दूर होतील आणि मुलांना भरभरून प्रमाणामध्ये यश हे प्राप्त होईल. तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कधी करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण घेणार आहोत. त्याचबरोबर जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज आहे अमावस्या, तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. अमावस्या सोमवारच्या दिवशी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि या अमावस्येचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण की या दिवशी पृथ्वी तलावरती जे लक्ष्मीनारायण तत्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतं. त्याचबरोबर भगवान महादेवांचा जो वार आहे तो म्हणजेच सोमवार, आणि या दिवशी जी पृथ्वी तलावरती शिवतत्व आहे तर ते सुद्धा 1000 पटीने सक्रिय असतं. त्यामुळे ज्या वेळेस आपण ह्या पवित्र तिथीमध्ये काही उपाय करतो, काही सेवा करतो, त्यांचं जे फळ आहे तर ते 100% आपल्याला मिळत असतं. त्यामुळे जर तुम्ही ह्या कालावधीमध्ये हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल. जर घरामध्ये सुतक किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही नंतर एखाद्या अमावस्येला किंवा नंतर एखाद्या एकादशी तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता, काहीच अडचण नाही. तर सर्वप्रथम आता हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत. मुलांमध्ये आपल्याला कोणते दोष जाणवतात, तर नजर दोषाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत असते. नजर दोष ज्यावेळेस मुलांना होते त्यामुळे आपण बघतो की मुलं सतत आजारी पडतात, मुलांना सतत आजारपण लागलेलं असतं. त्यानंतरनं घरामध्ये मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, मोठ्यांचं ऐकत नाहीत, आईवडिलांचं ऐकत नाहीत. जर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तर मनाजोगी नोकरी मिळत नाही किंवा बाहेरगावी परदेशामध्ये शिकण्यासाठी जातात, पण तरीही त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा मग त्यांना पाहिजे तसे अभ्यासामध्ये त्यांची प्रगतीही होत नाही. खूप अभ्यास करतात पण तरीही जर पेपरला गेले, परीक्षेत गेले तर ते विसरून जातात किंवा अभ्यासामध्ये मन लागत नाही. किंवा तुम्ही ही प्रामुख्याने बघितले असेल की मुलं खूप हुशार असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते विचलित होत असतं. का होतं, तर मुलांना कुठेतरी नजर दोषचा सामना हा करावा लागू शकतो. आता बघा, नजर ही फक्त बाहेरच्यांचीच लागते असे अजिबात नाही, नजर ही घरातल्यांची सुद्धा लागते. त्यामुळेच तुम्हाला सर्वात प्रथम ही नजर जी आहे तर ते काढणे तितकेच गरजेचे असतं. आणि ज्या वेळेस या पवित्र तिथीमध्ये आपण ज्या वेळेस काही उपाय करतो, काही सेवा करतो, तर त्यांचे जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. त्यामुळे नक्कीच आपण या पवित्र तिथीवरती आपल्या मुलींसाठी उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय कोणीही करू शकतं. तुम्ही आई असाल, वडील असाल, मावशी असाल, कुणीही तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. आणि फक्त घरामध्ये सुतक किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय करायचा नाही आणि आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कोणत्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर संध्याकाळी 5 ते 7
7चा जो कालावधी असतो, या 5 ते 7च्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. 5 ते 7च्या कालावधीमध्ये ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये आपण घरामध्ये दिवाबत्ती करतो आणि आपल्याला घरातील वातावरण हे पवित्र झालेलं असतं. त्यामुळेच एखादं मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, तर त्याचं खूप चांगलं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता बाहेर पडली आहे, शिक्षणासाठी असेल किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी असेल, कामासाठी असेल, तर ती सुखरूप घरी यावी, याच्यावरती कोणतेही विघ्न येऊ नये, संकट येऊ नये, कोणती अडचण त्याच्यापर्यंत येऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न करायचे असतात आणि त्यामधलाच हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आपण हा उपाय करण्या अगोदर कोणाला सांगायचं नाही आहे, कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल किंवा आपल्या मुलांच्याबद्दल काही भावना आहेत, ते आपल्याला माहीत असतं का? तर अजिबात नाही. त्यामुळे कोणालाही सांगायची गरज नाही. घरामध्ये तुम्ही सांगू शकता, फक्त उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे. आता हा उतारा आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे, तर यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ जे असतं ना, तर ते गव्हाचं पीठ तुम्हाला थोडंसं मळायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अजिबात मीठ टाकायचं नाही आहे आणि हळद जी असते तर ती चिमूटभर टाकायची आहे आणि यापासूनच आता तुम्हाला एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि थोड्याशा मोठ्या अशा आकाराचा दिवा तयार करायचा आहे. त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, तर एखाद्या पेपरवरती हा दिवा तर ठेवायचा आहे आणि एखाद्या प्लेटमध्ये ठेवला तरी पण चालेल. नंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचे जे तेल असतं तर ते टाकायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला ह्या दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात करून अशी 1 वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केला की त्यावर तुम्हाला या दिव्यामध्ये थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते टाकायचं आहे आणि एक छोटासा तुरीचा जो तुकडा असतो तर तो टाकायचा आहे आणि या दोन्ही वस्तू आहेत तर त्या नकारात्मकता आणि जे दोष आहेत तर ते दोष शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. खडे मिठामुळे दिवा भिजू शकतो, त्यामुळे थोडंसं टाकू शकता. एखादा खडा जरी तुम्ही टाकला तरी पण चालेल. आता या ज्या 2 वस्तू आहेत दिव्यामध्ये टाकलं की त्यानंतरनं मुलांना तुम्हाला जमिनीवर बसवायचं आहे आणि बसवल्यानंतर हा जो दिवा आहे मुलांवरून तुम्हाला ओवाळायचा आहे आणि ओवाळत असताना माझ्या मुलावरती असणारे जे काही दोष आहेत, विघ्न, संकटे, अडचणी, दुःख, दारिद्र्य आहे तर ते संपूर्ण दूर झालेले आहे आणि अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा मुलांवरून 7 वेळा ओवाळायचा आहे आणि ओवाळत असताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही आहे. नंतर तुम्हाला हा दिवा घेऊन बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कमीत कमी हा दिवा जो आहे तर तो कमीत कमी अर्धा तास तरी जळेल. एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा कशाच्या तरी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. नंतर तुम्ही घरी यायचं आहे, स्वच्छ हातपाय धुवायचा आहे आणि नंतरनं घरामध्ये प्रवेश करायचा आहे. मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर मग मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय झाल्यानंतर मुलं बाहेर गेले तरी चालतील, काहीच अडचण नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तो यानंतर परत तो दिवा घरामध्ये आणायचा नाही, याची काळजी घ्यायची आहे. प्लेट जर ठेवली असेल तर प्लेट नंतर दिवा विजल्यानंतर तुम्ही घरामध्ये आणू शकता. पण एक काम तुम्ही करा की त्याखाली एखादा पेपर ठेवा आणि प्लेट नाही ठेवली तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही हा जो दिवा आहे तर तो आपल्याला मुलांवरून उतरवून तो आपल्या घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा आणि नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ इथंच संपवते. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या पुरते एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.